शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा व फुले शाहू आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डायरेक्टर सर, मॅडम, त्याचप्रमाणे शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, त्याचप्रमाणे आपले सर्व विद्यार्थी मित्र यांना माझा नमस्कार. तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपण जेव्हा आत्मसात करतो तेव्हा काही करतो म्हणजे एवढं सोपं नाहीये. त्यांची जी ख्याती होती एवढी महान होती की त्यांच्या पावलावर पाऊल किंवा त्यांच्या विचारावर आपण 1% जरी चालतो ना तर आपली बरोबरी कोणी करू नाही शकत. एवढं तुम्हाला सांगू कारण की त्यांचा काळ एवढा भयानक होता की तो काळ आता नाहीये. आपल्याला सर्व सपोर्ट मिळत आहे, गायडन्स मिळत आहे. आज आपण इन्स्टिट्यूट मध्ये आहोत त्याचा सपोर्ट, परंतु त्यांनी जेव्हा युद्धाबद्दल सांगायचं तर आपल्याकडे शब्द अपुरे आहेत. समुद्राचं पाणीही आटेल त्यांच्यासाठी एवढे म्हणजे शब्द आपल्या जवळ नाहीतच आहे. जसं परस्त्री मातृ समान जाणं ही तर शिवरायांची शिकवण. परस्त्री मातृ समान जाणं आजकाल तुम्ही बघत आहे की आज पोलीस प्रशासनाला आपल्याला ते गाड्या वगैरे ठेवावं लागतात. कुठं काय सुरू आहे हे काय. आपण समजा मुली जाऊ दे, आपण मुलं परस्त्री माते समान जाणं ही तर शिवरायांची शिकवण. फक्त जय शिवराय म्हणून चालत नाही, त्यांच्यापासून काही ना काही घ्यावं सुद्धा लागते. राजमुद्रेचं जेव्हा अवलोकन झालं होतं त्यावेळेस राजमुद्रा जेव्हा हे करायची होती तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं की राजमुद्रा कशासाठी, लोक कल्याणासाठी वापरले. प्रतिमत चंद्र लेखे व वरदे विष्णू वंदिता सा पुनः शिवस्य मुद्रा वगैरे राज. प्रतिपदेचा चंद्र जेव्हा कलेने त्याचप्रमाणे शहाजी पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा ही अशीच वाढत जाणार आणि ती राजमुद्रा फक्त लोक कल्याणासाठी चमकेल. ज्याप्रमाणे मला एका जणांनी म्हटलं देव कसे, त्याला म्हटलं तू कुठं जातो, मी कॉलेजला जातो. तू म्हणून लेक्चर वगैरे प्रॅक्टिकल वगैरे करतो का? फॉर एक्झाम्पल आपल्या इथं मी म्हटलं ज्यांना नव्हता आळस, ज्यांच्यामुळे माझ्या घरासमोरची टिकून आहे तुळस आणि आज मंदिरातले देव आणि मंदिरावरचा कळस म्हणून ते देव आहे. आराध्य दैवत कसे? आराध्य दैवत काय? ज्यांची अशी तेज आणि महान होती ख्याती, ज्यांच्या तलवारीच्या पातीला नव्हती कधी साडेसाठी. आपल्याला माहिती आहे साडेसाठी कशी लागते, कोण लावते म्हणून हात पाहायला येते. आपल्याला सवय आपलं चांगलं झालं पाहिजे म्हणून काही चांगलं निघलं नाही. गोवाबाजी भटबाजी हे काही नसते. कोणते साधू येतात, संत ठीक आहे पण साधू वगैरे आपला हात वगैरे पाहतात येते काही नाही. महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर, यांच्या विचारावर, यांच्या पावलावर पाऊल जर आपण टाकणार आपलं कोणी हात पकडणार नाही. ज्यांची अशी साडेसाती, ज्यांच्यासाठी मावळे रडले दिवस रात्री, म्हणून आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे सांगतो की पाठांतर वगैरे, प्री प्लॅनिंग वगैरे, आपण भाषण द्यायला येतो, आपण प्री प्लॅनिंग वगैरे करतो, काही शब्द वगैरे. माझं तसं नाही. मला आज दुसऱ्यांदा इथे बोलण्याचा योग आला सरांमुळे किंवा इथं माझी ऍडमिशन आहे त्यामुळे. आणि म्हणजे एवढं काही की आपण जर काही लिखाण करतो म्हटलं, काही करतो म्हटलं तर काहीही कमी पडेल. परंतु जीवनात एकच आहे, त्यांचे विचार, त्यांचा उद्देश काय होता, अन्यायाच्या विरोधात होता. त्यांनी मुसलमान मारले, कोणी म्हणते मुसलमान मारले, हे केलं ते केलं. मुसलमान मारले, कोणता मुसलमान नव्हते, मुठभर मावळे होते फक्त. आणि ज्याप्रमाणे आपण सांगतो की हिंदवी स्वराज, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर काही लोकांच्या मनात येते की फक्त हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हणजे फक्त हिंदू नाही. फक्त हिंदू होते का त्यांच्या लढाईमध्ये, त्यांच्या मावळ्यांमध्ये? सर्व समाजाचे, सर्व धर्माचे लोक होते. त्यांचा विचार जे लोक घेऊन पुढे निघाले ते विश्वात प्रसिद्ध झाले. फॉर एक्झाम्पल म्हणजे महात्माजी फुले, बाबासाहेब आंबेडकर हे कोणाच्या विचारावर चालले? जेव्हा बाबासाहेब पत्र लिहायचे तेव्हा सुरुवातीला जय भवानी शिवाजी, जय शिवाजी आणि शेवट त्यांचा पत्राचा जय शिवराय होता. याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल चालले. त्यांचे विचार घेणं म्हणजे काही सोपं असं नाही की पुस्तकी ज्ञान, आपण पुस्तकी ज्ञान यासाठी प्रत्येक गोष्ट आपण घेऊ शकत. परंतु मी जीवनामध्ये त्यांच्यापासून एकच
ज्या लढाईमध्ये ज्या मावळ्यांमध्ये सर्वात एक नंबरवर कोण होते? मुस्लिम होते. त्यांचे खास वकील मुस्लिम, त्यांचं जेवण बनवणारा मुस्लिम, त्यांचे जे मुख्य होते लढाई करायला समोर मुस्लिम. मुस्लिमांच्या विरोधात कसे? जातीभेद काही, सर्व जातीचे लोक. दुसरा उद्देश त्यांचा जातीभेद करू नका. आपल्या इथे कसं आहे, गरीबाला गरीब, श्रीमंताला श्रीमंत ठेवतात. महाराजांचं कसं होतं, सर्व एका लेवलला, म्हणजे जातीभेद नाही, सर्व एका लेवलला बसतील. त्याचप्रमाणे त्यांचे एक होता उद्देश शेतकऱ्यांसाठी. आता माझं वय सरासरी माझ्यापेक्षा जास्त आहे किंवा त्यांनी माझ्यापेक्षा उन्हाळ्यात पावसाळ्यात जास्त पाहिलेले, त्यांनी पाहिले किती सत्ता गेल्या, किती आल्या, पण त्यांच्यासारखे जे शेतकऱ्यांसाठी जे पाठीराखे होते ना, त्यांच्या अर्धा कोणी दिले नाही. कारण की शेतकऱ्याच्या काळीला सुद्धा धक्का लागला तर विचार करा असे बोलणारे आपले राजे होते. याचप्रमाणे बोलण्यासारखं खूप आहे. महाराजांच्या